शिवसेना आमदाराचे भाषण सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यानं थेट माईक हातात घेत त्यांच्या भाषणात खोडा घातलाय. रस्त्याच्या निधीवरून केलेला दावा आणि त्यावर आमदारांनी दिलेलं उत्तर या अनपेक्षित प्रकरणामुळे शिरूर येथील शासकीय कार्यक्रमात रस्ता कामाचा श्रेय वादावरून व्यासपीठावरच राजकीय नाट्य बघायला मिळालं. वैजापूर तालुक्यातील शिरूर येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवण्यात आले. यावेळी शिबिरात महसूल, आरोग्य आणि विविध शासकीय विभागांचे स्टॉल लावून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली. अनेक नागरिकांच्या समस्यांचं जागेवरच निराकरण करून विविध दाखल्यांचे आणि आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तराचं वाटप करण्यात आलं. अध्यक्षस्थानी आमदार बोरनारे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, नगराध्यक्ष दिनेश परदेशी, संजय निकम, मनोज गायके, पंकज ठोंबरे, प्रशासक किरण चिंचवडे, उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जरहाड, तहसीलदार सुनील सावंत, रामहरी जाधव, संतोष जाधव, सुनील पैठण पगारे, दत्तू त्रिभुवन यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या दरम्यान आमदार बोरनारे भाषण करताना म्हणाले, मी शिरूर परिसरात 2 रस्त्यांसाठी निधी दिला होता. मात्र विद्यमान उपसभापती बाळा जाधव यांनी याच निधीत 10 रस्ते करून दाखवले. आमदारांनी जाधव यांचं कौतुक करताच व्यासपीठावर उपस्थित शिवसेना युबीटी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी अचानक माईक हातात घेतला. या रस्त्यासाठी 10 लाख रुपये मी दिलेत, बाळाचं फक्त मॅनेजमेंट आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, असा थेट दावा निकम यांनी केला. यावर आमदारांनी थोडे थांबा, मला 2 मिनिटे बोलू द्या, नंतर तुम्ही बोला असं सांगत त्यांना रोखले आणि आपलं भाषण पूर्ण केलं. मात्र भर कार्यक्रमात रंगलेल्या श्रेयवादाची चर्चा आता तालुक्यात जोरदार रंगली आहे. नितीन साळुंके, MCN न्यूज, शिरूर.